महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले। नगरसेवक प्रमोद राठोड यांनी अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी 10वी उत्तीर्ण असून सेवानिवृत्तीनंतरही त्यांना सेवेत का घेण्यात आले असा सवाल उपस्थित केला होता। छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी अग्निशमन विभागावर आहे। त्यामुळे या विभागातील अधिकारी शैक्षणिक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे। शैक्षणिक पात्रता नसलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याऐवजी शासनाकडून पात्र आणि कार्यक्षम फायर ऑफिसर प्रतिनियुक्तीवर आणावा अशी मागणी राठोड यांनी केली आहे। या प्रश्नावर प्रशासनाने खुलासा करताना महानगरपालिकेकडे अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचं सांगितलंय। शासनाकडे वारंवार अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी करूनही प्रतिनियुक्तीवर अधिकारी मिळत नसल्याने मानधन तत्वावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। फायर ऑफिसर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची ही माहिती सभेत देण्यात आली आहे। अधिकारी नियुक्ती आणि प्रतिनियुक्तीबाबत महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सभेत सविस्तर खुलासा केलाय।